नमस्कार. जय श्रीराम. मी बापू शेख. मंडळी, माध्यमांमधून सध्या एक बातमी येते आहे की आणि त्या बातमीची विशेष चर्चा होताना दिसते आहे की संघ भाजपचा ताकदीने प्रचार करणार. येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संघ ताकदीने भाजपचा प्रचार करणार. संघ ताकदीने प्रचारात उतरणार. हरियाणामध्ये भाजप जो अनपेक्षित निकाल लागला आणि भाजप जो सत्तेत आला, तर त्यामध्ये संघाचा मोठा वाटा आहे. संघाने भाजपचा ताकदीने प्रचार केला, शिस्तबद्ध नियोजन आखून संघाने प्रचार केला, त्यामुळे भाजप हरियाणामध्ये सत्तेत आला. मंडळी, खरं तर यामध्ये नवल ते काय? संघ भाजपचा प्रचार करणार, ह्यामध्ये कोणती नवलाईची बाब आहे? ह्यामध्ये नवल ते काय आहे? म्हणजे यापूर्वी संघ भाजपचा प्रचार करत नव्हता का? संघ जनसंघाचा प्रचार करत नव्हता का? मंडळी, की हे सगळं असं प्रथमच घडतंय की प्रथमच संघ भाजपचा प्रचार करणार आहे? त्यामुळे ह्या बातमीमध्ये काही तथ्य नाही आहे, काही अर्थ उरत नाही. कारण भाजप ही संघाचीच एक उपशाखा आहे. भाजप हा संघाचा एक अभिन्न असा भाग आहे, अविभाज्य असा घटक आहे. संघाची ती एक फांदी आहे. अन्य संघटनांप्रमाणे भाजप ही संघाची राजकीय संघटना आहे. संघ ही मातृसंस्था आहे आणि भाजप हे ह्या मातृसंस्थेचं अनेक अपत्यांपैकीचं एक राजकीय अपत्य आहे. खास राजकारणासाठी, संघाची बाजू मांडण्यासाठी संसदेमध्ये आणि अन्य ठिकाणीही ताकदीने संघाची बाजू मांडण्यासाठी म्हणून भारतीय जनसंघाची नंतर भारतीय जनता पार्टीची संघाने स्थापना केलेली आहे. त्यामुळे भाजप हा एक राजकीय पक्ष जरी असला, स्वतंत्र राजकीय पक्ष असला आणि संघ ही एक स्वतंत्र सांस्कृतिक सामाजिक संघटना असली, तरीही दोघांचं नातं हे अभिन्न आहे. दोघांचं नातं हे आई आणि जसं मूल असतं, अपत्य असतं, तसंच आहे. संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. भाजप हे संघाचं अपत्य आहे. त्यामुळे संघ भाजपचा प्रचार करणार या कोणती नवलाईची बाब नाही. नवल वाटण्यासारखं, आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. यापूर्वीही प्रत्येक निवडणुकीत संघ भाजपचा प्रचार करत आलेला आहे. अर्थात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, परंतु प्रचार करत आलेला आहे. संघाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक हे 100% भाजपच्या पाठीशी असतात. हे काय ह्यामध्ये विशेष सांगण्यासारखं आणि विशेष आपल्याला वाटण्यासारखं काहीही नाही. मुळामध्ये 1925 साली विजयादशमी दिवशी संघाची स्थापना झाली आणि त्यानंतर त्यांना विविध संघटनांची, विविध विषयात काम करण्यासारख्या संघटनांची त्यांना गरज भासली. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी 1950-51 साली राजकीय काम वाढवण्यासाठी आणि राजकारणात आपलं बस्तान बसवण्यासाठी आणि राजकारणात आपली ठामपणे बाजू मांडण्यासाठी म्हणून, आपल्या भूमिका मांडण्यासाठी म्हणून त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जींसारख्या व्यक्तीला, नेत्याला हाताशी धरून त्यांना संघाचे स्वयंसेवक त्यांच्याकडे पाठवून भारतीय जनसंघाची स्थापना केली. ती रासव संघानेच केलेली आहे. त्यामध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे तरुण त्यावेळेला त्यांनी दिले. लालकृष्ण अडवाणी, अटलजी आणि त्यांच्यासोबत दीनदयाळ उपाध्याय, आणखी अन्य त्यामुळे नावं होती. पण ही अशी विशेष माणसं, त्याकाळचे तरुण, त्यांनी त्या काळात राजकारण करण्यासाठी, खास पूर्णवेळ राजकारण करण्यासाठी त्यांना भारतीय जनसंघामध्ये पाठवलं. संघाची एक पद्धत आहे. त्यानंतर मग त्यांनी संघाने अनेक वेगवेगळ्या संघटना निर्माण केल्या. विद्यार्थी क्षेत्रात काम करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निर्माण केली. विश्व हिंदू परिषद स्थापन केली. शेतकऱ्यांच्या क्षेत्रात काम करण्यासाठी भारतीय किसान संघाची स्थापना केली. त्यानंतर कामगार क्षेत्रात काम करण्यासाठी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली. सेवाभाविक याच्यात सेवा कार्यात काम करण्यासाठी जनकल्याण समितीची स्थापना केली. अनेक वसतिगृह उभं केली. अनेक दवाखाने, इस्पितळं उभे केले. अर्थात अशी असंख्य सेवा कार्य संघाचं देशभर या सेवा कार्याचं जाळं आहे. देशभर संघाचे असे अनेक कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांचे जाळं देशभर आहे.
की जे समर्पित भावनेने हे सगळं सेवाकार्य करत असतात. त्यामुळे हे सगळं असताना संघ अशी सेवाकार्य वगैरे करत असतानाही संघाने अशी आपली स्वतःची ओळख अशी निर्माण केलेली आहे सर्वसामान्य माणसामध्ये की संघ ही एक अराजकीय सांस्कृतिक सामाजिक संघटना आहे. संघाची अशी ओळख संघाने निर्माण केलेली आहे की आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे, आमचा राजकारणाशी काही संबंध नाही असं संघ सांगतो. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण हे जरी असलं तरीही त्यांचं संघाचं भाजपशी असलेलं नातं हे लपून राहत नाही. आणि भाजप संघ परिवार यांचा भाजप हा एक घटक आहे. त्यांची वर्षातून एकदा किंवा वेळोवेळी त्यांच्या बैठकाही होत असतात आणि त्यामध्ये संघ भाजपचे कार्यकर्ते एकत्रित तिथे असतात आणि तिथे संघ जो निर्णय घेईल चर्चेअंती तो निर्णय सर्रासपणे भाजप हा मान्य करत असतो. तर ही संघाची सिस्टीम आहे, हा त्यांच्या अनुशासनाचा भाग आहे, ही त्यांची पद्धत आहे आणि ती वर्षानुवर्षे अशी चालत आलेली आहे. मंडळी, अजूनही संघामध्ये अशी पद्धत आहे की त्यांच्या काही कार्यकर्त्यांना संघ काही स्वयंसेवकांना आपल्या हक्काच्या जवळच्या ज्यांची योग्यता आहे त्यांची पात्रता ओळखून, त्यांची क्षमता ओळखून, त्यांची रुची त्यांची आवड ओळखून त्यांना संघ राजकारणाकडे पाठवतो, म्हणजेच भाजपकडे पाठवतो. आता तुम्ही भाजपचं काम करावं असं संघ सांगतो आणि ते भाजपवर बंधनकारक असतं. संघाचे कार्यकर्ते भाजपकडे पाठवेल भाजपचं काम करण्यासाठी म्हणून त्यांना भाजपचे कार्यकर्ते सामावून घेत असतात. संघाचा आदेश संघाचा शब्द हा अंतिम अजूनही भाजपमध्ये मानला जातो, अंतिम आहे आणि अंतिम असतो. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे सर्वजण संघाने भाजपकडे पाठवलेली किंवा त्या काळात जनसंघाकडे पाठवलेली आत्ता भाजपकडे पाठवलेल्या हे नेते आहेत, ह्या व्यक्ती आहेत. ह्या कधीही ही मंडळी कधीही संघाच्या अनुशासनाबाहेर गेलेली नाही. संघ सांगेल तो अंतिम शब्द त्यांनी मानलेला आहे. मग अगदी नितीन गडकरी असो किंवा देवेंद्र फडणवीस असो, अलीकडचे नावं घेतो ही नीती, की ह्यांना संघाचा शब्द हा अंतिम आहे भाजपपेक्षाही, हे मी मुद्दाम सांगतो आहे. त्यामुळे संघ भाजपचा प्रचार करणार ह्यामध्ये नवल वाटण्यासारखं काहीही नाही. परंतु एवढी वर्ष संघ जर भाजपचा प्रचार करतो आहे किंवा जनसंघाचा प्रचार संघ करत आला आहे, तर मग प्रत्येक वेळी भाजपची सत्ता का नाही आली? मग ती ग्रामपंचायत असो, नगर परिषद असो, नगर पालिका असो, त्याच्या पुढे जाऊन महापालिका, विधानसभा, लोकसभा, इथे भाजपची सत्ता का नाही येऊ शकली? म्हणजे 2014 नंतर आली ती सत्ता सोडा, त्यापूर्वीच किंवा प्रत्येक निवडणुकीचा आपण विषय घेतला, संघ स्वयंसेवक प्रचार करतात, तर मग सत्ता का प्रत्येक वेळी सत्ता का नाही आलेली? येत का नाही प्रत्येक वेळेला ते उमेदवार निवडून का नाही येत जिथे संघ स्वयंसेवक प्रचार करतात तो उमेदवार? असंही आपल्याला प्रश्न पडतो. पण असं काही मात्र झालेलं नाही की संघ स्वयंसेवक प्रचारात उतरले, ताकदीने प्रचारात उतरले म्हणून उमेदवार विजयी झाला, असं होताना मात्र आपल्याला बिलकुल दिसत नाही. ह्याचं कारण असं आहे, संघ भाजपचा 100% प्रचार करतो, मनापासून करतो, निष्ठेने करतो, श्रद्धेने करतो, हे सगळं खरं आहे. परंतु हे जरी असलं, संघाच्या शिस्तबद्ध प्रचाराचा परिणाम हा फारसा दिसत नाही. ह्याचं कारण असं आहे, संघाची ताकद ही तशी शहरी भागात आणि ग्रामीण भागात फार कमी आहे आणि शहरी भागातही तीही एक विशिष्ट मर्यादेपर्यंतच आहे, विशिष्ट वर्गापुरतीच आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये समजा 5 लाखाचं शहर आहे, 10 लाखाचं शहर आहे, तिथे मतदारसंख्या आहे, तर त्यातली 1% संघ स्वयंसेवक असतात का? कारण 1% झालं ते काही हजारात झाले, हजारात अशा संघाचे ते कार्यकर्ते असू शकतात का? हा एक मुद्दा राहतो की संघाकडे बहुजन समाज हा अजूनही कमी आहे. आता अजिबात नाही असं मात्र नाही, परंतु एकूणच प्रमाण घेतलं तर अगदी 25-30% बहुजन समाज या संघाकडे अजूनही नाही. अजूनही 70-80-90% समाज हा बहुसंख्य समाज, हा बहुसंख्य कार्यकर्ते संघाकडे हे साधारणपणे तथाकथित पांढरपेशी वर्गातलेच आहे किंवा असतात. त्यामुळे
संघाच्या प्रचाराचा फारसा परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही. त्यामुळे मंडळी, संघ भाजपच्या प्रचारासाठी किती उतरला तरीही सीट निवडून येण्याच्या बाबतीत फारसा फरक आपल्याला पडलेला दिसत नाही. याचं कारण किंवा याची मेघ हीच आहे की संघाची ताकद देशभर आहे, नक्की देशभर विखुरलेली आहे, हे सत्य आहे, हे त्रिकालामधील सत्य आहे. संघ ही देशातली जगातली एक मोठी संघटना आहे, हेही खरं आहे. परंतु ती ताकद ही त्या देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्या ठिकाणी मर्यादित स्वरूपात आहे. मर्यादित स्वरूपात आहे. उमेदवार, विधानसभेचा लोकसभेचा उमेदवार विजयी करण्या इतपत ताकद ही संघाची निश्चित तेवढी ताकदी मोठी नाही. त्यामुळे संघ ताकदीपेक्षा उतरला तर तो भाजपच्या कार्यकर्त्यांना मदत करतो, भाजपचे उमेदवार किंवा नेते असतात त्यांना मदत करतो, हे खरं आहे. त्याच्याने होईल तेवढा तो प्रचार करतो, त्याच्याने होईल स्वतःची ताकद तेवढी तो पणाला लावतो, हे आणि ते निस्पृह निस्वार्थ वृत्तीने कोणतीही अपेक्षा न ठेवता तो काम करतो, हे सगळं खरं आहे. परंतु या मर्यादाही आपण लक्षात घ्यायला हव्यात. अर्थात हे सगळं तरी संघाचं ही मर्यादा असली तरीही संघ कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे भाजप उमेदवाराचा अतिशय कष्टपूर्वक प्रचार करतात, कष्ट घेऊन आणि निस्वार्थ बुद्धीने प्रचार करतात. आणि भाजपचे जास्तीत जास्त कसे आमदार निवडून येतील यासाठी ते आमदार किंवा एकूणच उमेदवार निवडून कसे येतील यासाठी संघ स्वयंसेवक हे निश्चितच प्रयत्न करतात किंवा तशी सदिच्छाही व्यक्त करतात. परंतु म्हणूनच मंडळी, माध्यमांमधील या चर्चेला काही अर्थ उरत नाही की संघ भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार. ह्याचं कारण का की जर संघ मैदानात उतरणार नसेल तर उतरणार कोण? स्वतःच्या अपत्यासाठी जर संघच उतरला नाही प्रचारात तर दुसरं कोण उतरणार? त्यामुळे संघ जर भाजपच्या प्रचारासाठी उतरला नाही तर नवल वाटायला हवं. प्रचारासाठी उतरला म्हणून नवल वाटायला नको आहे. प्रचारासाठी नाही उतरला तर नवल वाटायला हवं. मंडळी, याबाबत आपल्याला नक्की काय वाटतं? आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.